First question is, when an alpha particle of mass m moving with velocity v bombards on a heavy nucleus of charge Ze, its distance closest the approach from the nucleus depends on m is ऑप्शन बघा इथे काय दिले 1/m, बी ऑप्शन दिलाय 1/√m, सी ऑप्शन दिलाय 1/m², डी ऑप्शन दिलाय 1/m. ठीक आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, ॲज द डिस्टन्स क्लोजेस्ट टू न्यूक्लियस असं कधीही असतं. तर नेहमी लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. हे नेहमी लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला जो डेटामध्ये दिलाय तो चार्ज काय दिलाय, चार्ज एक ZE दिलाय. ठीक आहे. तर आता मला सांगा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ mv². हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय ना, KQQ/R. आता हे दोघे इक्वेट केलं आपण, तर काय ना, हाफ mv² इज इक्वल टू KQQ इज इक्वल टू R. तर आपल्याला डिस्टन्स बद्दल विचारलं, डिस्टन्स आणि एमचं रिलेशन काय होतं यामध्ये. आता जर विचार केला इथं की हे कॉन्स्टंट केलं, v² कॉन्स्टंट, Q आणि Q कॉन्स्टंट केलं, सो कॅन से R इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू m. म्हणजे काय, डिस्टन्स जेव्हा क्लोजेस येणार तेव्हा m काय होणार, वाढणार. सो आपला परफेक्ट आन्सर विल बी ऑप्शन ए. R is inversely proportional to m, so R is equal to 1/m. A is your perfect answer. Second question बघा इथे, an alpha nucleus of energy half mv² bombards on a heavy nuclear target of charge Ze. Charge काय दिला इथे, charge Ze. Then the distance of the closest approach for the alpha nucleus will be proportional to. ऑप्शन बघा इथे काय दिले, 1/Ze, बी दिले v², सी दिले 1/m, डी दिले 1/v⁴. आता नेहमी लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा न्यूक्लियस, नेहमी लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा न्यूक्लियस इज ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम. एवढं लक्षात ठेवा. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ mv². हा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा. आणि आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात केला तर तुम्हाला माहिती आहे 1/4πε0 Q∝Ze/R0. आता इथे विचारलं काय, इथे द डिस्टन्स ऑफ द क्लोजेस्ट अप्रोच फॉर द अल्फा न्यूक्लियस विल बी. आता म्हणजे मग ते जर विचार केला आपण इथे, तर R0 जर विचार केला इथे, R0 इथे काय बाबा, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. R0 इथे कन्सिडर केला मी, R0 इज द डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. जर फॉर्म्युला ते कम्पेअर केला इथे, तर R0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ZD. जर विचार केला, फक्त ZD चा विचार केला, तर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q∝, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/m अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/v². जर इथे ऑब्झर्व केलंय बघा, आता Q∝ तर इथं दिला नाही, ZD डायरेक्टली प्रोपोर्शनल, हा तर रिजेक्ट झाला. Q∝ पण नाही, इथे 1/v², इथे 1/v⁴ दिलाय. तर आय थिंक हा पण नाही, तर ऑप्शन विल बी सी. बघा इथे R0. So can I say R0 is directly proportional to 1/m? So option C is your correct answer. Third question बघा इथे काय दिलाय, in a Rutherford scattering experiment, when a projectile of charge Z1, projectile दिलाय charge Z1 and mass m1 approaches the target of nucleus of charge Z2 and mass m2, the distance of closest approach is R0. Distance of closest approach इथे काय दिलंय, distance of closest approach काय दिलंय इथे, R0. त्याच्यानंतर इथे विचारलं, the energy of projectile is, मी ऑप्शन मला वाचून दाखवतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z1 Z2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ चार्जेस, इनवर्सली प्रोपोर्शनल टू Z1, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास m1, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 into m2. आता तुम्हाला माहिती आहे कायनेटिक एनर्जी, आता एनर्जीचा जर विचार केला तर कायनेटिक एनर्जी आपण काय लिहिला, हाफ mv² हा विचार केला. आणि तुम्हाला माहिती आहे कायनेटिक एनर्जी इन प्रोजेक्टाइल मोशन काय येणार इथे, हाफ mv² इज इक्वल टू इट्स पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार, Ze इंटू Z∝ डिवायडेड बाय 4πε0 इंटू R0. तर काय येणार, हाफ mv². इथे काय, इथे Z1 Z2 दिले ना, मग Z1 Z2 अपॉन 4πε0 इंटू R0.
तर इथे कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, मला सांगा प्रोडक्ट ऑफ द चार्जेस Z1 इंटू Z2. तर आपलं ऑप्शन कोणता येणार इथे? ऑप्शन ए. कोणता ऑप्शन काय दिलंय? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z1 इंटू Z2. फोर्थ क्वेश्चन बघा इथे काय दिलंय. फोर्थ क्वेश्चन, जे थॉम्सन एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेटेड दॅट, ऑप्शन दिले, मी ऑप्शन वाचून दाखवतो. The E upon M ratio of the cathode ray particle changes when a different gas is placed in the discharge tube. First option. Second option is that cathode rays are streams of negatively charged ions. C option dilai, all the mass of an atom is essential in the nucleus. D option dilai, the E upon M electron is much greater than E upon M of protons. आता सिंपल गोष्ट सांगतो, इथे थॉम्सनची गोष्ट चालली. तर थॉम्सन इज अ व्हेरी गुड एक्सपेरिमेंट. त्याने खूप चांगलं एक्सपेरिमेंट केलं आणि त्याचं एक रिझन एक सिंपल होतं की कॅथोड रेज आर स्ट्रीम ऑफ निगेटिव्हली चार्ज आयन. काय लिहिलं याचं? कॅथोड रेज आर निगेटिव्हली चार्ज आयन. सो युअर ऑप्शन विल बी अ बी ऑप्शन. फिफ्थ क्वेश्चन बघा इथे, who indirectly determine the mass of electron by measuring the charge of electron. सिंपल गोष्ट आहे बघा, मी ऑप्शन वाचून देतो. मिलिकॅन, मी ऑप्शन लिहून देतो इथे, मिलिकॅन. बी ऑप्शन आहे रुदरफोर्ड. सी ऑप्शन आहे आइन्स्टाइन. डी ऑप्शन आहे थॉम्सन. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, निगेटिव्ह चार्ज पार्टिकलवर सर्वात जास्त काम केलंय ते थॉम्सनने काम केलंय. आणि थॉम्सन इज डिटरमाइन द मास ऑफ इलेक्ट्रॉन बाय मेजरिंग द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. हे त्यानेच रिलेशन जास्तीत जास्त प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. तर ऑप्शन विल बी अ थॉम्सन. डी ऑप्शन इज युअर राईट आन्सर. सिक्स क्वेश्चन बघा इथे, इन रिदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट व्हॉट विल बी द करेक्ट अँगल फॉर अल्फा स्कॅटरिंग फॉर अन इम्पॅक्ट पॅरामीटर बी इज इक्वल टू 0. ऑप्शन इथे बघा दिलेले आहे. ऑप्शन दिलाय 90 डिग्री. बी ऑप्शन दिलाय 270 डिग्री. सी ऑप्शन दिलाय 0 डिग्री. डी ऑप्शन दिलाय 180 डिग्री. आता इम्पॅक्ट पॅरामीटरचा फॉर्म्युला काय? इम्पॅक्ट पॅरामीटरचा फॉर्म्युला काय? बी इज इक्वल टू झेड इज स्क्वेअर कॉट थीटा बाय 2 अपॉन 4 एप्सिलॉन 0 के आय. तर इथे काय दिलंय? इज इक्वल टू बी झिरो कन्सिडर करायला सांगितलं. बी इज इक्वल टू 0. जर आपण मॅथमॅटिकली सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर कॉट थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. सो थीटा बाय 2, मला सांगा कॉटची व्हॅल्यू 0 कधी असते? वेन 90. सो थीटा इज इक्वल टू काय येणार? 180 डिग्री. सो अँगल इथे काय येणार बाळांनो? अँगल विल बी डी, 180 डिग्री. सेव्हन्थ क्वेश्चन बघा इथे, व्हॉट इज द रेडियस ऑफ आयोडीन आयटम. आणि इथे ऍटॉमिक नंबर दिलाय त्याचा. ऍटॉमिक नंबर इज 53. सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, द्यायची गरज नव्हती. मास नंबर किती असतो याचा? डबल असतो, 126. आता त्यामध्ये दिलं रेडियस ऑप्शन बघा इथे काय दिलेत रेडियसचे ऑप्शन. 2.5 इंटू 10 रेस टू मायनस 11 मीटर. बी ऑप्शन दिलाय 2.5 इंटू 10 रेस टू मायनस 9 मीटर. सी ऑप्शन दिलाय 7 इंटू 10 रेस टू मायनस 9 मीटर. डी ऑप्शन आहे 7 इंटू 10 रेस टू मायनस 6 मीटर. आता मला सांगा 50 इलेक्ट्रॉन जर आपल्याला शेल मध्ये अरेंज करायचे आहेत, कोणत्या असं शेल माहिती सगळ्यांना असं शेल मध्ये अरेंज करायचं, तर कसं आहे ना 2, 8, 18, 18, 7. तर 5 शेल यूज करतो आपण इथे. एन इज इक्वल टू काय येणार बाळांनो? 5. आणि आर एन चा फॉर्म्युला स्टँडर्ड आपल्याला आर एन चा फॉर्म्युला तुमच्या डेटाबेस मध्ये दिला असेल 0.53 इंटू 10 रेस टू मायनस 10 इंटू एन स्क्वेअर अपॉन झेड. आता जर आपण 0.53 इंटू 10 रेस टू मायनस 3 एन स्क्वेअर, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एन? 5 स्क्वेअर अपॉन 53. मी परत एकदा सांगतो, जास्त काही सॉल्व्ह करायची गरज इथे नाही पडत इथे. तर इथे सॉल्व्ह कसं करत नाही बघा. 53 कॅन्सल. इथे काय ना 0.01. इथे ना 10 रेस टू मायनस 12 आणि इथे ना 25. सो 25 इंटू 10 रेस टू मायनस 12 मीटर. तर इथे 25 आहे ना, इथे 25 तर दिले ना 2.5 घेऊया आपण. 2.5 इंटू 10 रेस टू मायनस 11 मीटर. सो ऑप्शन ए विल बी योर करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 8 बघा इथे, द रेशिओ ऑफ द वेवलेंथ ऑफ लास्ट लाइन ऑफ द बाल्मर सिरीज and the last line of the Lyman series is. तर इथे ऑप्शन मी तुम्हाला लिहून दाखवतो. इथे ए ऑप्शन आहे 1, बी ऑप्शन आहे 4, सी ऑप्शन आहे 0.5, डी ऑप्शन आहे 2. ठीक आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, फॉर लास्ट लाइन ऑफ बाल्मर सिरीज, फॉर लास्ट लाइन ऑफ बाल्मर सिरीज N1 इज इक्वल टू काय असतो? 2 आणि N2 इज इक्वल टू काय असतो आपला? इन्फिनिटी.
तर आपला बाल्मर सेचा फॉर्म्युला काय 1 अपॉन लॅम्बडा बी. लॅम्बडा बी याच्यासाठी दिलं बी स्टँड फॉर बाल्मर. सो लॅम्बडा बी इज इक्वल टू आर इंटू झेड स्क्वेअर इंटू 1 अपॉन n1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन n2 स्क्वेअर. तर इथे व्हॅल्यू पुट करूया आपण आर इंटू 1 स्क्वेअर. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ n1? 1 अपॉन 2 स्क्वेअर मायनस 1 अपॉन इन्फिनिटी स्क्वेअर. तर मला एक सांगा इथे जर सॉल्व्ह केलं आपण तर लॅम्बडा इज इक्वल टू बोला काय ना 4 अपॉन आर. दिस इज युअर इक्वेशन 1. आता दुसरा आपण लिहूया फॉर लास्ट लाइन ऑफ लीमॅन सिरीज. मला सांगा फॉर लास्ट लाइन ऑफ लीमॅन सिरीज n1 is equal to 1 and n2 is equal to काय ना infinity. So 1 upon lambda L is equal to rz square bracket 1 upon n1 square minus 1 upon n2 square is equal to काय ना rz square 1 upon 1 square minus 1 upon infinity square. बरोबर लिहिलं आपण. तर हे z ची व्हॅल्यू 1 आहे तर मला सांगा लॅम्बडा L is equal to काय ना 1 upon r. हे इक्वेशन 2 झालं. आता आपल्याला रेशिओ विचारला इथे काय ना लॅम्बडा बी अपॉन लॅम्बडा एल इज इक्वल टू काय ना 4 अपॉन आर डिवाइडेड बाय 1 अपॉन आर. आर आर कॅन्सल सो आन्सर विल बी 4. तर लॅम्बडा बी अपॉन लॅम्बडा एल आपला आन्सर काय आलं 4. सो ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. 9 क्वेश्चन बघा इथे. गिवन द व्हॅल्यू ऑफ रिडबर्ग कॉन्स्टंट इज. आर ची व्हॅल्यू इथे बघा काय दिली. आर ची व्हॅल्यू दिली 10⁻⁷ 1 अपॉन मीटर. The wave number of last line of the Balmer series in hydrogen spectrum will be. आता इथे ऑप्शन लिहून टाकतो मी बघा. ऑप्शन इथे काय 0.025 into 10⁻⁴ per meter. बी ऑप्शन आहे 0.5 into 10⁻⁷ मीटर. सी ऑप्शन है 0.25 into 10⁻⁷ 1 upon meter. डी ऑप्शन है 2.5 into 10⁻⁷ 1 upon meter. आता मला एक सांगा अकॉर्डिंग टू बोर्स थ्योरी द वेव नंबर ऑफ लास्ट लाइन ऑफ बाल्मर सिरीज इन हाइड्रोजन स्पेक्ट्रम. फॉर हाइड्रोजन स्पेक्ट्रम नेहमी लक्षात ठेवा फॉर हाइड्रोजन स्पेक्ट्रम ॲटम z इज इक्वल टू व्हॅल्यू काय येणार 1. आपला फॉर्म्युला आहे 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर इंटू 1 अपॉन n2 स्क्वेअर मायनस 1 अपॉन n स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला. आता आर ची व्हॅल्यू 10⁻⁷, 1 ची व्हॅल्यू z ची व्हॅल्यू 1. सो 1 अपॉन 2 स्क्वेअर मायनस 1 अपॉन इन्फिनिटी स्क्वेअर. तर काय येणार इथे 10 स्क्वेअर रेज टू 7 इंटू 1 अपॉन 4. तर आता सॉल्व्ह केलं आपण. आता हे वेव्ह नंबर नेहमी लक्षात ठेवा वेव्ह नंबर काय असतो आपला 1 अपॉन लॅम्बडा. आता 1 अपॉन 4 चं काय लिहू शकतो 0.25 इंटू 10⁻⁷. तर बाळांनो ऑप्शन एका बाळा घेते बघा जस्ट 0.25 इंटू 10⁻⁷. दिस इज युअर फायनल ऑप्शन. सो ऑप्शन सी इज करेक्ट. 10 क्वेश्चन बघा. कन्सिडर थर्ड ऑर्बिट ऑफ हेलियम using non-relativistic approach. The speed of electron in this orbit will be. आता गिवन इथे बघा k ची व्हॅल्यू इथे दिली 9 into 10⁻⁹. कॉन्स्टंट इथे दिले z इज इक्वल टू 2 and h आपला प्लॅंक कॉन्स्टंट सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. हा प्लॅंक कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू या क्वेश्चन मध्ये दिली 6.6 into 10⁻⁻34 जूल सेकंड. आणि याचे ऑप्शन बघा काय दिले 1.46 into 10⁻⁶ मीटर पर सेकंड. बी ऑप्शन दिलाय 0.73 into 10⁻⁶ मीटर पर सेकंड. सी ऑप्शन दिलाय 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. डी ऑप्शन दिलाय 2.92 into 10⁶ मीटर पर सेकंड. आता नेहमी लक्षात ठेवा स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट जर आपल्याला फाइंड करायचं आहे स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट जर आपल्याला फाइंड करायचं आहे फॉर्म्युला काय Vn इज इक्वल टू 2πk Ze² अपॉन nh. आता एक सिंपल एक गोष्ट सांगतो 2πk E² अपॉन h इंटू काय ना z अपॉन n. आता ही व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू जर पुट केल्या आपण तर बघा इथे काय नाही इथे जर सॉल्व्ह केलं तर नेहमी लक्षात ठेवा 2.919 into 10⁻⁶ z ची व्हॅल्यू 2 n ची व्हॅल्यू 3 आहे. जर आपण समजा सॉल्व्ह केलं तर v इज इक्वल टू काय ना 1.46 into 10⁻⁶ मीटर पर सेकंड. सो ऑप्शन विल बी ए ऑप्शन. Two particles of masses m1 and m2 move with initial velocity u1 and u2
On collision, one of the particles get excited to higher level after absorbing energy E. After absorbing energy E, if the final velocities of the particle be v1 and v2, then we must have option बघा काय दिले तिथे half m1 u1 square plus half m2 u2 square is equal to half m1 v1 square plus half m2 v2 square minus e. Second option दिला है half m1 u1 square plus half m2 u2 square minus e is equal to half m1 v1 square plus half m2 v2 square. C option दिला है half m1 square u1 square half m2 square u2 square plus e is equal to half m1 square v1 square plus half m2 square v2 square. D option दिला है m1 square m1 square u1 plus m2 square u2 minus e is equal to m1 square v1 plus m2 square u2. नेहमी लक्षात ठेवा बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे तो हाफ m1 स्क्वेअर v1 स्क्वेअर प्लस हाफ m1 m2 v2 square is equal to half m1 u1 square plus half m2 u2 square minus e. हा आपला फॉर्म्युला आहे. तर बघा ऑप्शन इथे कोणतं येतं बघा इथे ऑप्शन जर समजा ऑब्झर्व केलं यस ऑप्शन सी इज द राईट आन्सर फॉर दिस. 12th क्वेश्चन बघा इथे इन द स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन द रेशियो ऑफ द लॉंगेस्ट वेवलेंथ इन द लीमॅन सिरीज टू द लॉंगेस्ट वेवलेंथ इन द बायलमर सिरीज इज. ऑप्शन बघा इथे काय दिलं तुमच्या समोर ए ऑप्शन आहे 9/4 बी ऑप्शन आहे 27/5 सी ऑप्शन आहे 5/27 डी ऑप्शन आहे 4/9. आता नेहमी लक्षात ठेवा समजा मी लीमॅन सिरीजची गोष्ट बोलतोय फॉर लीमॅन सिरीज मुव्हिंग कुठे होणार 2 to 1 आपला असा होणार. So 1/λL is equal to r into 1 minus 1/2 square. जर समजा सॉल्व केलं तर इथे बाळांनो काय येणार 3r/4. आता फॉर बाल्मर सिरीज बघा इथे फॉर बाल्मर सिरीज मला सांगा बाल्मर सिरीज कुठून कुठे मूव्ह होणार 3 to 2 तर काय येणार 1/λb is equal to r into 1/4 minus 1/9 is equal to 5r/36. जर आपण सॉल्व केलं तर मला सांगा लॅम्बडा एल अपॉन लॅम्बडा बी मला सांगा लॅम्बडा एल अपॉन लॅम्बडा बी काय ना 4/3r डिवाइड बाय 36/5r इज इक्वल टू बघा हा r आणि हा r कॅन्सल तर काय ना 4/36 into 5/3 सो आन्सर विल बी 5/27. मला सांगा ऑप्शन कोणता आहे ना 5/27 ऑप्शन विल बी सी ऑप्शन. 13th क्वेश्चन बघा इथे हायड्रोजन आयटम इन ग्राउंड स्टेट is excited by a monochromatic radiation of lambda is equal to 975 Armstrong. Number of spectral lines in the resulting spectrum emitted will be. ऑप्शन बघा इथे काय दिलंय ऑप्शन दिलंय 3 बी ऑप्शन दिलंय 2 सी ऑप्शन दिलंय 6 डी ऑप्शन दिलंय 10. आता फॉर मला सांगा लॅम्बडाची व्हॅल्यू काय दिली 975 आर्मस्ट्रॉंग ही लॅम्बडाची व्हॅल्यू दिली. सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे 1/λ is equal to r into 1/n1 square minus 1/n2 square. आता सगळ्यांना माहिती आहे बघा सांगा सिन्स ग्राउंड स्टेट बोलले ग्राउंड स्टेट म्हणजे n1 is equal to काय येणार 1. r ची व्हॅल्यू पण माहिती आहे सगळ्यांना r ची व्हॅल्यू 10⁻⁷. लॅम्बडाची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 975 आर्मस्ट्रॉंग. जर समजा आपण ह्यात मध्ये पुट केलं तर मला सांगा n2 ची व्हॅल्यू इथे काय भेटते n2 ची व्हॅल्यू काय मिळणार इथे 4 दॅट इज n is equal to 4. तर आपल्याला नंबर ऑफ स्पेक्ट्रा फाइंड करायचा आहे the number of spectral lines. So therefore number of spectral lines is equal to n into n minus 1 upon 2. So 4 into 4 minus 1 upon 2. So 2 into 3 answer will be 6. So option C is correct answer. 20th question बघा इथे out of the following which of one of the following is not a possible energy for a photon to be emitted by hydrogen atom according to Bohr's atomic model. बघा इथे ऑप्शन बघा इथे काय दिलंय ऑप्शन दिलाय 1.9 इलेक्ट्रॉन वोल्ट बी ऑप्शन दिलाय 11.1 इलेक्ट्रॉन वोल्ट सी ऑप्शन दिलाय 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट डी ऑप्शन दिलाय 0.65 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर ऑब्वियसली ऑप्शन बघा नेहमी लक्षात ठेवा 11.1 इलेक्ट्रॉन वोल्ट इज नॉट पॉसिबल
फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एनर्जी लेवल डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो इथे बघा n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2. तर इथे काय असणार -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, इथे काय असणार -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, तर इथे काय असणार -1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, इथे असणार -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट, -0.56 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर ऑब्झर्व केलं बघा ह्याचा डिफरन्स बघा काय आहे इथे 12.09 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ह्याचा जर ऑब्झर्व केलं तर ह्याचं काय आहे इथे 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो सगळे डिफरन्स आपल्याला पॉसिबल आहेत एक्सेप्ट दिस. सो ऑप्शन बी इज द राइट आंसर फॉर दिस क्वेश्चन. 21st क्वेश्चन बघा. The energy of hydrogen atom in the ground state is -13.6 electron volt. The energy of helium atom H plus E ions in the first excited state will be, बघा इथे A ऑप्शन दिला इथे -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट, B ऑप्शन दिलाय -27.2 इलेक्ट्रॉन वोल्ट, C ऑप्शन दिलाय -54.4 इलेक्ट्रॉन वोल्ट, D ऑप्शन दिलाय -6.8 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता नेहमी लक्षात ठेवा द energy of a hydrogen like atom in its n state is En is equal to minus z square multiplied by 13.6 upon n square eV. For the first excited state, helium ions n is equal to काय येणार इकडे 2 आणि z is equal to 2 येणार. सो फॉर याचा फॉर्म्युला पुट केलं तर काय येणार -4 अपॉन 2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 13.6. जर कॅल्क्युलेट केलं तर काय येणार -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. तो आपला ऑप्शन असणार ए इज युअर करेक्ट आन्सर. 22nd क्वेश्चन बघा. द आयोनायझेशन एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द हायड्रोजन आयटम इन इट्स ग्राउंड स्टेट इज 13.6. इन इट्स ग्राउंड स्टेट इज 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. The atoms are excited to higher energy level to emit the radiation is 6. That is emit the radiation किती होते इथे 6 wavelength, lambda is equal to 6. Maximum wavelength of the emitted radiation corresponding to transition between, म्हणजे ह्याच्या ट्रान्झिशन बिटवीन कुठे होते ते विचारलं इथे. ऑप्शन बघा n is equal to 3 to n is equal to 1 states. B ऑप्शन is equal to 2 to n is equal to 1 state. C ऑप्शन दिला n is equal to 4 to n is equal to 3 state. D ऑप्शन दिला n is equal to 3 to n is equal to 2 state. आता नेहमी लक्षात ठेवा फॉर्म्युला आपला माहिती आहे n into n minus 1 upon 2 is equal to 6. आता समजा हे सॉल्व केलं n into n minus 1 is equal to 12. सो n into n minus 1 is equal to बघा 4 into 3 घेतलं तर n ची व्हॅल्यू इथे काय आहे बाळांनो 4. जर ऑब्झर्व केलं आपण तर बघा इथे एनर्जी लेवल 4 आहे. सपोज 3 ड्रॉ केली, सपोज 2 ड्रॉ केली, सपोज 1 ड्रॉ केली, तर एनर्जी ड्रॉप 4 गुण होते. सो 4 to 3. So option will be a C is the correct option. N is equal to 4 to n is equal to 3. 23rd question बघा. The ground state energy of hydrogen atom is 13.6 electron volt. When its electron is in the first excitation state, its excitation energy will be. Option बघा इथे काय दिलंय. A option is 3.4 electron volt. B option दिलंय 6.8 electron volt. C option is 10.2 electron volt. D option is 0. आता नेहमी लक्षात ठेवा इथे जसं काय दिलं इथे when the electron is excited from first state then n is equal to काय येणार इथे first state to second state n is equal to काय येणार 2 येणार. म्हणजे जसं इथे ना n is equal to 1 n is equal to 2 ही अशी गोष्ट झाली इकडे. तर इथे बघा डेल्टा E इज इक्वल टू काय ना E2 मायनस E1. आता समजा इथे En चा फॉर्म्युला जर वापरला En चा फॉर्म्युला काय ना -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट अपॉन n स्क्वेअर. जर व्हॅल्यू आपण फाइंड केली E2 इज इक्वल टू काय ना -13.6 अपॉन 2 स्क्वेअर. सो आन्सर विल -3.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. E1 ची व्हॅल्यू फाइंड केली तर काय ना -13.6 अपॉन 1 स्क्वेअर इज इक्वल टू -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता समजा डेल्टा ई आपण सॉल्व केलं तर मला सांगा डेल्टा ई इज इक्वल टू काय येणार इथे E1 सॉरी काय येणार इथे E2 मायनस E1. तर E2 मायनस E1 -3.4 मायनस ऑफ -13.6. सो आन्सर विल बी 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. ऑप्शन आहे का इथे बघा. सो ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. 24th क्वेश्चन बघा. The total energy of electron in ground state of a hydrogen atom is
minus 13.6 electron volt. The kinetic energy of an electron in the first excited state is A option बघा इथे काय 6.8 electron volts, B option is 13.6 electron volt, C option is 1.7 electron volts, D option is 3.4 electron volt. तर मला एक सांगा एनर्जी, मला सांगा एनर्जी इन फर्स्ट एक्साइटेड स्टेट, मला सांगा एनर्जी इन द फर्स्ट एक्साइटेड स्टेट काय येणार मायनस 13.6 अपॉन एन स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 13 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर. समजा आपण इक्वेट केलं, आपण इथं सॉल्व्ह केलं तर काय येणार, इथे व्हॅल्यू काय येणार मला सांगा मायनस 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. बट कायनेटिक एनर्जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ टोटल एनर्जी. रिव्हर्स बॅक मध्ये होणार तर काय येणार मायनस ऑफ मायनस 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट्स. सो ऑप्शन विल बी 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. हे आपला आन्सर, ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. 25th क्वेश्चन मध्ये इथे आयनायझेशन पोटेंशियल ऑफ हायड्रोजन आयटम इज 13.6 electron volt. Hydrogen atom in the ground state are excited by monochromatic radiation of photoenergy 12.1 electron volt. 12.1 electron volt. According to Bohr's theory, the spectral lines emitted by the hydrogen will be. इथे spectral line किती emitted होणार आहेत बोलले, ऑप्शन बोलले बघा, ऑप्शन काय दिले 3, B ऑप्शन दिले 4, C ऑप्शन दिले 1 आणि D ऑप्शन दिले 2. आता सगळ्यांना माहिती आहे एनर्जी इन ग्राउंड स्टेट, एनर्जी इन ग्राउंड स्टेट, मला सांगा एनर्जी इन ग्राउंड स्टेट काय ना 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर एनर्जी ऑफ फर्स्ट एक्साइटेड स्टेट, एनर्जी ऑफ फर्स्ट एक्साइटेड स्टेट मला सांगा इथे काय ना एनर्जी ऑफ फर्स्ट सगळ्यांना माहिती मायनस 13.6 अपॉन एन स्क्वेअर, एन ची व्हॅल्यू काय 2. सो आन्सर विल बी मायनस 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. द एनर्जी ऑफ सेकंड एक्साइटेड स्टेट, जर आपण विचार केला एनर्जी ऑफ सेकंड एक्साइटेड स्टेट काय येणार इथे एनर्जी ऑफ सेकंड स्टेट मायनस 13.6 अपॉन 3 स्क्वेअर. सो मायनस 13.6 अपॉन 9. जर हे समजा सॉल्व्ह केलं तर काय ना मायनस 1.5 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता समजा आपण हे जी एनर्जी सबस्ट्रॅक्ट केली 13.6 मायनस 1.5 सपोज सबस्ट्रॅक्ट केली, आन्सर काय येते 12.1 इलेक्ट्रॉन वोल्ट. बघा आपल्याला जी दिली एनर्जी त्याचं इथे, म्हणजे इथे मला एक सांगा n is equal to 1 to n is equal to 2, so n is equal to 3. समजा आपण विचार केला इथे तर मला एक सांगा काय होणार, सेक्शन 1 to 2 होणार किंवा 1 to 3 होणार किंवा 2 to 3 होणार. सो स्पेक्ट्रल लाइन्स किती जनरेट होणार 3. सो आन्सर विल बी ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, दॅट इज आन्सर इज 3. 26th क्वेश्चन बघा इथे. The total energy of an electron in first excited state of hydrogen atom is about minus 3.4 electron volt. Its kinetic energy in this state is, म्हणजे इथे काय विचारलंय त्या स्टेटला कायनेटिक एनर्जी किती हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. ऑप्शन बघा, ए ऑप्शन दिलाय 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट, बी ऑप्शन दिलाय 6.8 इलेक्ट्रॉन वोल्ट, सी ऑप्शन दिलाय मायनस 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट, डी ऑप्शन दिलाय मायनस 6.8 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इंटू 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. बघा हा फॉर्म्युला आहे आपला. मेकॅनिकल एनर्जी, जर आपण समजा मेकॅनिकल एनर्जीचा विचार केला, मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल टू काय ना मायनस ऑफ कायनेटिक एनर्जी दॅट इज मायनस झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इंटू 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. जर आपण सॉल्व्ह केलं इथे मला सांगा सेकंड ऑर्बिट मध्ये मूव्ह होणार आपली कायनेटिक सेकंड ऑर्बिट, मला सांगा सेकंड ऑर्बिट मध्ये जाणार. So for hydrogen atom is equal to minus of 1 square, z ची व्हॅल्यू 1 आहे, n ची व्हॅल्यू काय येणार 2 square 13.6. So answer will be 3.4. So minus of minus इथे कॅन्सल झालं तर आपला आन्सर काय येणार इथे बाळांनो प्लस 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. सो आपला आन्सर will be 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. मेकॅनिकल एनर्जी is equal to 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. ऑप्शन ए इज द राइट आन्सर. बघा इथे 27th क्वेश्चन बघा इथे. The Bohr's model of atoms, Bohr's model of atoms, याच्या पुढे ऑप्शन दिलेत, मी लिहून दाखवतो वाचून दाखवतो. ऑप्शन बघा इथे काय बोलतात, प्रिडिक्ट्स द सेम एमिशन स्पेक्ट्रा फॉर ऑल टाइप्स ऑफ आयटम्स. सेकंड लिहिलंय assumes that angular momentum of electron is quantized, uses Einstein photoelectric equations. डी ऑप्शन आहे प्रिडिक्ट्स द कंटिन्युअस एमिशन ऑफ स्पेक्ट्रा फॉर ॲटम्स. आता नेहमी लक्षात ठेवा इन बोर्स मॉडेल, सेकंड ऑप्शन इज करेक्ट आन्सर. इन बोर्स मॉडेल
angular momentum is quantized. Angular momentum is quantized. So option ह्याच्यावर बघा हे फॉर्म्युला आपला 2 pi. So option B is the right answer. So option B is the right answer. That assumes that the angular momentum of electron is quantized. 28 question बघा. Energy E of a hydrogen atom with principal quantum number n is given by E is equal to minus 13.6 electron volt upon n square. ठीक है? The energy of photon ejected when electron jump from n is equal to 3 state, n is equal to 3 to n is equal to 2 state is hydrogen atom is approximately. Option बघा इथे काय दिलं ऑप्शन 1.9 इलेक्ट्रॉन वोल्ट, B ऑप्शन आहे 1.5 इलेक्ट्रॉन वोल्ट, C ऑप्शन आहे 0.85 इलेक्ट्रॉन वोल्ट, D ऑप्शन आहे 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर डेल्टा E इज इक्वल टू काय सांगितलं E3 मायनस E2, 3 to 2 ना, तो E3 मायनस E2. So minus 13.6 upon 3 square plus 13.6 upon 2 square. So 13.6 अगर जर कॉमन घेतलं तर 1 upon 4 minus 1 upon 9. आपण जर समजा हे सॉल्व केलं सो 13.6 into 5 डिवाइड बाय 4 into 9 जर समजा हे अप्रॉक्सिमेटली सॉल्व केलं तर काय नाही तर बघा 1.9 इलेक्ट्रॉन वोल्ट. तुम्ही काय बघा 13 into 5 काय येणार इथे 65 upon 36 अप्रॉक्सिमेटली 2 येतं डबल यायचं सो 1.9 ऑप्शन बघा एकच आहे इथे. सो 1.9 इज युअर फायनल आन्सर. ऑप्शन ए इज द राइट आन्सर. क्वेश्चन बघा इथे. इन विच ऑफ द फॉलोइंग सिस्टम्स will the radius of the first orbit n is equal to 1 of first orbit n is equal to 1 be minimum. इथे ऑप्शन बघा काय दिलंय. फर्स्ट ऑप्शन आहे हायड्रोजन ॲटम, बी ऑप्शन दिलं इथे डबली आयोनाइज्ड लिथियम, सी ऑप्शन दिलंय सिंगल आयोनाइज्ड हेलियम, डी ऑप्शन दिले ड्यूटेरियम ॲटम. तर सगळ्यांना माहिती आहे रेडियस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू झेड. सगळ्यांना माहिती आहे रेडियस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू झेड. तर सगळ्यांना माहिती आहे सिन्स झेड इज इक्वल टू 3 इज मॅक्सिमम फॉर लिथियम. सगळ्यांना माहिती आहे झेड इज इक्वल टू 3 इज मॅक्सिमम फॉर लिथियम. या सर्वांपेक्षा जास्त झेडची व्हॅल्यू जास्त आहे. त्यामुळे जे झेडची व्हॅल्यू जास्त तर रेडियस कमी. तर त्यामुळे सर्वात आपला ऑप्शन काय येणार इथे बी is doubly ionized lithium is your correct option. Option B. 30th question बघा इथे. An electron changes its position from orbit n is equal to 2 to orbit n is equal to 4 of an atom. The wavelength of emitted radiation is R. आपल्याला इथे क्वेश्चन मध्ये दिला R. सगळ्यांना माहिती आहे Rydberg's constant. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे R is the Rydberg's constant. So ऑप्शन बघा इथे काय दिलं इथे. ऑप्शन ए इज 16 upon R, ऑप्शन बी इज 16 upon 3R, ऑप्शन सी इज 16 upon 5R, डी ऑप्शन इज 16 upon 7R. सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे इथे डेटा मध्ये दिला आहे 1 upon लॅम्बडा इज इक्वल टू R into 1 upon n1 square minus 1 upon n2 square. That's our formula. R इथं फॉर्म्युला दिला R चे 1 upon n ची व्हॅल्यू काय 1 upon 2 square 1 upon 4 minus 1 upon 9 जर सॉल्व केलं इथं R into मला सांगा इथे काय येणार 9 minus 4 upon 36. So 1 upon lambda is equal to R into 9 minus 4. So 1 upon lambda is equal to 5R upon 36. So R is lambda is equal to काय येणार 36 upon 5R. बघा इथे ऑप्शन आहे का lambda is equal to 36 upon 5R. सॉरी इथे दिलाय 2 to 4 दिलाय ना इथे 2 to 4 सो इथे 16 येणार. सॉरी इथे 16 येणार 64. तर इथे सॉल्व केल्यानंतर बघा इथे सॉल्व केल्यानंतर काय येणार इथे बघा R into 12 upon 64. आता याला सॉल्व केलं सो लॅम्बडा इज इक्वल टू 64 upon 12R. तर इथे सॉल्व करूया बघा 36 सॉरी याचा हाफ केलं तर काय येणार इथे 32 upon 6R आहे का इथे 32 upon 6R. अजून करूया 16 upon 3R. हे आहे का ऑप्शन बघा 13 upon 3. येस ऑप्शन बी. आपलं एक राऊंड झालं तर इथे 3 घेतलं तुम्ही. n is equal to 2 to 4 ना. तर 2 square is 4, 4 square is 16. So our option will be a B option. First question बघा इथे.
The energy of hydrogen atom in nth orbit is En. Then the energy in nth orbit of single ionized helium atom will be. ऑप्शन बघा इथे काय दिलं इथे 4En. बी ऑप्शन इथे काय दिले बघा En/4. सी ऑप्शन दिलं इथे 2En. डी ऑप्शन दिले En/2. तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना चा फॉर्म्युला मला सांगा. चा फॉर्म्युला काय -2π² mk² z² e⁴ अपॉन n² h². आता फॉर हेलियम लक्षात ठेवा सगळ्यांनी. फॉर द हेलियम z इज इक्वल टू काय असतो सगळ्यांचा 2. तर असं समजा 2 केलं इथे. तर हेलियम आयटमचं मला सांगा इथे हेलियम आयटमचं 2² बघा इथे लक्ष द्या फक्त. 2² काय ना 4 आहे. तर 4En म्हणजे 4 टाइम्स येणार इथे. सो ऑप्शन विल बी ए ऑप्शन. दॅट इज 32nd क्वेश्चन बघा इथे. When an electron jumps from 4th orbit to the 2nd orbit, 4th orbit to 2nd orbit, इथे लिहितो मी इथे 4th orbit to 2nd orbit, one gets. आता ऑप्शन मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. सेकंड लाइन ऑफ लीमॅन सिरीज, बी सेकंड मॅन ऑफ पॅशन सिरीज, सी सेकंड लाइन ऑफ बाल्मर सिरीज, डी ऑप्शन फर्स्ट लाइन ऑफ P1 सिरीज. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. व्हेनेवर इलेक्ट्रॉन ड्रॉप फ्रॉम एनी ऑर्बिट टू सेकंड, थर्ड टू 2, फोर्थ टू 2, 5 टू 2, ठीक है. द वेवलेंथ लाइन ऑब्टेन बिलोंग्स टू बिलोंग्स टू बाल्मर सिरीज. नेहमी लक्षात ठेवा बिलोंग्स टू बाल्मर सिरीज. तर आपला ऑप्शन काय येणार इथे ऑप्शन सी. दॅट इज द सेकंड लाइन ऑफ द बाल्मर सिरीज. ऑप्शन इज सी. इथे क्वेश्चन बघा इथे. विच ऑफ द फॉलोइंग ट्रांजिशन इन हाइड्रोजन एटम एमिट्स द फोटॉन ऑफ हायर फ्रिक्वेन्सी. इथे बघा ए ऑप्शन बघा काय इथे n=2 टू n=1. बी ऑप्शन आहे बघा n=2 टू n=6. सी ऑप्शन बघा n=6 टू n=2. डी ऑप्शन आहे बघा इथे डी ऑप्शन आहे n=1 टू n=2. आता तुम्हाला सगळ्यांना याचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे. फ्रिक्वेन्सी = 1/λ काय r इंटू काय फॉर्म्युला आहे 1/ni² -1/n1² प्लस -1/n2². जर समजा आपण व्हॅल्यू समजा टाकली इथे आपल्याला बघा ही व्हॅल्यू सर्वात जास्त पाहिजे. मला सांगा हायेस्ट फ्रिक्वेन्सी पाहिजे ही हायेस्ट फ्रिक्वेन्सी पाहिजे. आता समजा n1 ची व्हॅल्यू समजा इथे n1 ची व्हॅल्यू इथे बघा इथे n1 ची व्हॅल्यू काय टाकली 2 आणि 1 टाकली. आता 6 आणि 2 टाकली तर बघा ही व्हॅल्यू वाढणार डिनॉमिनेटरला वाढणार. 1 आणि 2 टाकली तर निगेटिव्ह येणार. तो 2 to 1 टाकली तर 2 आणि 1 आणि 2 टाकली इथे तो 2 to 1 ना तो 1 आणि 2 टाकली तर सर्वात कमी बघा n=2 टू n=1 ही व्हॅल्यू टाकली तर सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी येते. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस. क्वेश्चन बघा इथे. In the Bohr's model of hydrogen atom, the centripetal force furnished by the Coulomb's attraction between the proton and electron. If A0 is the radius in the ground state, A0 is the radius in the ground state of the state orbit, m is the mass, m काय दिला इथे mass दिला, m is the mass, E is the charge of electron, E is the charge of electron, and epsilon 0 vacuum of permittivity. सगळ्यांना माहिती आहे vacuum of permittivity. Then the speed of electron will be. आता इथे ऑप्शन बघा काय दिला 0. A ऑप्शन इज 0. बी ऑप्शन दिला E/√of epsilon 0 A0m. सी ऑप्शन इज E/√of 4π epsilon 0 A0m. डी ऑप्शन इथे बघा दिला √4π epsilon 0 A0m अपॉन E. तर नेहमी लक्षात ठेवा आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स नेहमी लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल फोर्स सगळ्यांना माहिती आहे. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू कुलॉम्ब फोर्स सगळ्यांना माहिती आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. आपण बघा सर्क्युलर मोशन मध्ये आपण शिकलो होते mv² अपॉन A0 इज इक्वल टू 1/4π epsilon नॉट E into E चार्ज स्क्वेअर अपॉन रेडियस स्क्वेअर. यस ऑर नो रेडियस स्क्वेअर. जर समजा आपण सॉल्व्ह केलं बघा हा A0 कॅन्सल म्हणजे एक A0 कॅन्सल इथे तर A0 उरला इथे फक्त
आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला सांगा काय होणार ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 ए 0 एम. आता समजा व्ही इज इक्वल टू घेतलं तर काय होणार ई अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 पाय एप्सिलॉन 0 ए 0 एम. बघा हा ऑप्शन आहे का कुठे बघा इथे ई अपॉन 4 0 ए 0 एप्सिलॉन एम. सो ऑप्शन सी इज द राइट आंसर. यस 35th क्वेश्चन बताओ इथे. When hydrogen atom in its first excited state level, its radius is, इथे ऑप्शन मी वाजून दाखवतो रेडियस इज, मी ऑप्शन बोलून दाखवतो इथे बघा लिहून पण दाखवतो 4 टाइम्स इट्स ग्राउंड स्टेट रेडियस, 4 टाइम्स ग्राउंड स्टेट रेडियस. बी ऑप्शन है ट्वाइस, सी ऑप्शन है सेम, डी ऑप्शन है हाफ. तर मला सांगा रेडियस हा फॉर्म्युला आहे R0n² अपॉन z. हा फॉर्म्युला आहे आपला. जर समजा इथे ग्राउंड स्टेटवर n ची व्हॅल्यू काय असते 1 असते आणि फर्स्ट लेवलवर मला सांगा फर्स्ट लेवलवर n ची व्हॅल्यू काय येणार 2 येणार. जर समजा व्हॅल्यू टाकली तर काय येणार R0 into 2² अपॉन z, तर काय येणार 4R0 अपॉन z. ह्याला R1 मानलं तर मला सांगा 4 टाइम्स R1. तर मला सांगा इथे एनर्जी काय येणार, इथे मला सांगा इथे काय येणार, इथे the excited say its radius becomes मला सांगा 4 times, its radius become 4 times. so option A is the right answer. 36th question बघा इथे. The spectrum obtained from a sodium vapor lamp is an example of. ऑप्शन बघा इथे काय दिलं बँड स्पेक्ट्रम. बी ऑप्शन दिलं इकडे कंटिन्युअस स्पेक्ट्रम. बी ऑप्शन बघा इथे काय दिलंय कंटिन्युअस स्पेक्ट्रम. सी ऑप्शन दिला इथे एमिशन स्पेक्ट्रम. डी ऑप्शन दिला इथे ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. हे आपल्याला ऑप्शन दिलंय बघा. तर नेहमी लक्षात ठेवा इथे बघा काय दिलंय द स्पेक्ट्रम ऑब्टेन फ्रॉम अ सोडियम वेक्टर लॅम्प इज अन एक्झाम्पल ऑफ. नेहमी लक्षात ठेवा स्पेक्ट्रम ऑब्झर्व when light coming directly from the source is examined with the help of spectroscope. ठीक है. Therefore, spectrum obtained from the sodium vapor is always the emission spectrum. नेहमी लक्षात ठेवा. परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो मी यहाँ पे. Spectrum obtained from the sodium vapor is the emission spectrum. So option C is the right answer. 37 question बघा इथे. When hydrogen atom is raised from ground state to an excited state, ground state to n is equal to 1 to excited state. Option is A, potential energy decreases and kinetic energy increases. B option, potential energy increases, kinetic energy decreases. C option, both kinetic energy and potential energy decreases. D option, absorption spectrum. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय पोटेन्शियल -kZe² अपॉन R आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळालो kZe² अपॉन 2R. जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल बघा इथे R च आहे, इथे जर ऑब्झर्व केलं इथे तर इथे ऑब्झर्व करण्याकरता हायड्रोजन आयटम बघा इथे रेडियस ऑफ द ऑर्बिट इंक्रीजेस वी नो फ्रॉम ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट. When the hydrogen atom raised from ground state, it increases the value of R. It increases the value of R. As the result of this, potential energy increases because this is negative. तो आपला ऑप्शन काय आहे ना पोटेन्शियल एनर्जी इंक्रीजेस आणि हे पॉझिटिव्ह असल्यामुळे काय होणार कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस. हे निगेटिव्ह असल्यामुळे काय होणार इंक्रीजेस. हे कायनेटिक एनर्जी पॉझिटिव्ह असल्यामुळे डिक्रीजेस. सो ऑप्शन बी इज द राइट आंसर. पोटेन्शियल एनर्जी इंक्रीजेस, कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस. The radius of hydrogen atom 30th question बघा इथे. The radius of hydrogen atom in its ground state is 5.3 into 10 raised to -11. 5.3 into 10 raised to -11 meter in the ground state R0. After collision with an electron, it found to be a radius of 21.2 into 10 raised to -11 meter. What is the principal quantum number n of the final state of the atom? आता इथे ऑप्शन बघा इथे काय दिलंय n is equal to 4. बी ऑप्शन दिलाय n is equal to 2. सी ऑप्शन दिलाय n is equal to 16. डी is equal to n is equal to 3. आता सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला की रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट n स्क्वेअर. r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. सो रेडियस ऑफ फायनल स्टेट अपॉन रेडियस ऑफ
initial state, radius of final state upon radius of initial state is equal to n square upon 1. बघा इथे n square upon 1 का लिहिलंय कारण की याची व्हॅल्यू माहित नाही आणि ग्राउंड स्टेटची व्हॅल्यू काय आहे, n ची व्हॅल्यू 1, 1 square is 1. सो रेडियस ऑफ फायनल स्टेट मला सांगा इथे काय आहे, 21.2 into 10 raised to minus 11. रेडियस ऑफ इनिशियल स्टेट 5.3 into 10 raised to minus 11 इज इक्वल टू n square. मी परत एकदा सांगतो, जास्त काही सॉल्व करायची गरज नाही, हे आणि हेच आन्सर. तर अप्रॉक्सिमेटली बघा इथे अप्रॉक्सिमेटलीचा आन्सर विचार केला इथे, तर n square इज इक्वल टू मला सांगा 21.5, तर अप्रॉक्सिमेटली 4 पॉइंट समथिंग काहीतरी आन्सर येतं. सो 4 n square इज इक्वल टू 4. आपल्याला n ची व्हॅल्यू करायची, n इज इक्वल टू 2. सो ऑप्शन बी इज युअर राईट आन्सर. 39 क्वेश्चन बघा इथे. Which source is associated with the line emission spectrum? इथे बघा ऑप्शन लिहून देतो मी तुम्हाला. ऑप्शन आहे इलेक्ट्रिक फायर, बी ऑप्शन बघा इथे काय आहे, निऑन स्ट्रीट फायर, निऑन स्ट्रीट साइन. सी ऑप्शन आहे रेड ट्रॅफिक लाइट आणि डी ऑप्शन आहे सन. तर नेहमी लक्षात ठेवा आपल्याला निऑन स्ट्रीट लाईन, नेहमी लक्षात ठेवा निऑन स्ट्रीट साइन इज द सोर्स ऑफ एमिशन स्पेक्ट्रम. सो निऑन स्ट्रीट साइन इज द सोर्स ऑफ एमिशन स्पेक्ट्रम. मला सांगा ऑप्शन काय येणार इथे, ऑप्शन विल बी अ बी, बी ऑप्शन. 40th क्वेश्चन बघा इथे. इन टर्म्स ऑफ बोर रेडियस A0, बोर रेडियस A0, the radius of second Bohr orbit of hydrogen atom is given by. ऑप्शन बघा इथे काय दिलंय इथे 4a0, बी ऑप्शन दिलंय 8a0, सी ऑप्शन दिलंय √2a0, डी ऑप्शन आहे 2a0. तर नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, r is directly proportional to answer, radius is directly proportional to quantum number square. So for the second orbit, for the second Bohr orbit, for the second Bohr orbit, आंसर काय ना 2 स्क्वेअर इंटू a स्क्वेअर 0, तर काय ना 4a0. तर मला सांगा रेडियस ऑफ सेकंड ऑर्बिट काय ना, ऑप्शन ए 4a0. 41 क्वेश्चन बघा. आयनेशन एनर्जी ऑफ हाइड्रोजन आयटम इज 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. फॉलोइंग Bohr's theory, the energy corresponding to transition between third and fourth orbit is. सिंपल क्वेश्चन आहे बघा इथे. ऑप्शन बघा दिले 3.40 इलेक्ट्रॉन वोल्ट, बी ऑप्शन दिला 1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट, सी ऑप्शन है 0.85 इलेक्ट्रॉन वोल्ट, डी ऑप्शन इज 0.66 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर E इज इक्वल टू काय येणार, E4 मायनस E3. सगळ्यांना माहिती आहे काय बोललंय तिथे, थर्ड अँड फोर्थ ऑर्बिट विचारलंय. तिथे E4 काय येणार 13.6 डिवाइड बाय 4 स्क्वेअर मायनस 13.6 अपॉन 3 स्क्वेअर. जर समजा आपण सॉल्व केलं इथे तर काय येणार इथे बघा मायनस 0.85 सॉल्व केलं तर प्लस 1.51. सो आंसर विल बी 0.66 इलेक्ट्रॉन वोल्ट. सो ऑप्शन आहे का बघा इथे 0.66 इलेक्ट्रॉन वोल्ट. आंसर विल बी अ डी ऑप्शन. क्वेश्चन बघा इथे. ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ हाइड्रोजन आयटम इज 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. The energy needed to ionize the hydrogen atom from its second excited state is. बघा इथे ऑप्शन काय दिले 1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट, बी ऑप्शन है 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट, सी ऑप्शन है 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट, डी ऑप्शन है 12.1 इलेक्ट्रॉन वोल्ट. फॉर द सेकंड एक्साइटेड स्टेट मला सांगा सेकंड एक्साइटेड स्टेट मला सांगा फॉर्म्युला काय येणार होता सेकंड एक्साइटेड स्टेट 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट डिवाइडेड बाय n स्क्वेअर. आता सेकंड एक्साइटेड फर्स्ट सेकंड एक्साइट करना ग्राउंड साठी 1, फर्स्ट साठी 2, सेकंड साठी काय ना 3. सो 13.6 डिवाइडेड बाय 3 स्क्वेअर. So 13.6 divided by 9. So answer will be 1.51 electron volts. So option A is the right answer. 43rd question बघा इथे. To explain his theory, Bohr used. I think हा somewhat simple question आहे माझ्या मते. आतापर्यंत आपलं तेच काम चाललंय. A ऑप्शन बघा इथे conservation of linear momentum, conservation of angular momentum. C ऑप्शन आहे conservation of quantum energy. D ऑप्शन आहे conservation of energy. तर बोर्स थेरी मला सांगा एक पॉइंट नेहमी लक्षात ठेवा. बोर्स थेरी इज यूज फॉर कंजर्वेशन ऑफ angular momentum, for the conservation of angular momentum. So option B is the right answer. 44th question बघा. Ionization energy of hydrogen atom is 13.6 electron volt. The ionization energy of helium atom would be. A option बघा इथे काय लिहिलंय 13.6 electron volt. B option दिलाय 27.2 electron volt. D option is 6.8 electron volts. D option is 54.4 electron volts. नेहमी लक्षात ठेवा E is directly proportional to Z square.
Z is what? Atomic number. For the helium item, मला सांगा for the helium item, मला सांगा Z is equal to काय असतो 2. So energy of helium काय नाही तर energy of helium काय ना 4 into 13.6. So answer will be 54.4 electron volts. So option will be a D. 54.4 electron volts.